उपवासाचा फक्त 2 गोष्टींपासून म्हणजे बटाटा आणि साबुदाणा या 2 वस्तूंपासून आज आपण मस्तपैकी झटपट असा 10 ते 12 मिनिटात तयार होईल असा नाश्ता तयार करणार आहोत. आणि आता पावसाळासुद्धा सुरू आहे, तर एकदम मस्त चटपटीत जर तुम्हाला काहीतरी खावंसं वाटत असेल, कमी वेळात तयार होणारं आणि पचायला हलकंसुद्धा, म्हणजे उपवासाच्या दिवशी खूप जास्त जड खायला नको वाटतं, तर हा पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता. एकदम मस्त खमंग, कुरकुरीत आणि त्यासोबत तळलेल्या मिरच्या. आहाहा, अप्रतिम लागतो हा नाश्ता. तर नक्की तुम्ही आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला तयार करू शकता. चला मग सुरुवात करूया. तर गॅसवरती एक कढई किंवा पॅन ठेवलेला आहे. हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपण 1 वाटी साबुदाणा घालणार आहोत. हा कच्चा साबुदाणा आहे, तर हा कच्चा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर अगदी 5 मिनटं लागतात, अजिबात जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटांपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती हा साबुदाणा आहे तो थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा हलकासा भाजल्यानंतर थोडासा फुलायला लागतो, त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. एकदम हाय फ्लेमवरती साबुदाणा भाजायचा नाही, नाहीतर मग साबुदाण्याला थोडेसे काळे डाग पडतात. त्यासाठी फक्त लो फ्लेमवरती मस्तपैकी अशा पद्धतीने रंग न बदलू देता साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कोरडाच भाजून घेतलेला आहे. बघू शकता मस्तपैकी साबुदाणा आता फुललेला आहे. आता साबुदाणा पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. पर्यंत साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटा आधीच उकडवून घ्यायचा, म्हणजे मग ही रेसिपी आहे ती करायला अजिबात जास्त वेळ जात नाही. तर उकडलेला बटाटा जो आहे तो आपण किसणीवरती अशा पद्धतीने किसून घेणार आहोत, म्हणजे बटाट्याचे मोठे मोठे चंक्स किंवा तुकडे याच्यामध्ये राहत नाही. तर अशा पद्धतीने आपण जो बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे. जर किसायचा नसेल तर पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशर असतो, त्याने आपण अशा पद्धतीने मॅश करून घेतला तरी चालेल. बटाटा किसून होईपर्यंत आपला साबुदाणासुद्धा छानपैकी थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाण्याची मस्त एकदम बारीक छान फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे साबुदाणा जर गरम असता तर काय होतं, बऱ्याचदा साबुदाणा मिक्सरच्या भांड्याला चिकटतो, म्हणून आपण कोरडा झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतरच याची अशा पद्धतीने फाईन पावडर करून घ्यायची आहे. त्यामध्ये अजिबात साबुदाण्याचे दाणे किंवा मोठे तुकडे राहता कामा नये. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण उकडलेला जो किसून घेतलेला बटाटा आहे तो घातलेला आहे. त्यानंतर साबुदाण्याची पावडर घातली आहे. 1 ते 1.5 चमचा आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे. फक्त हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि अर्धा टीस्पून आपण इथे जिरंसुद्धा घालतो आहे. जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर इथे स्किप केलं तरी चालेल. बरीच मंडळी खातात, आम्ही खातो म्हणून मी थोडंसं जिरं इथं घातलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडासा लिंबाचा रस टाकू शकता किंवा थोडीशी चिमूटभर साखरही घालू शकता, थोडंसं आंबट गोड असं चव येण्यासाठी. आता आपण बटाट्यामध्येच हे जे साबुदाण्याचं पीठ आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि एक घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. आवश्यकता वाटली तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर इथे करू शकता, पण मी इथे पाण्याचा वापर न करताच मस्तपैकी सॉफ्ट असा डो इथे तयार करून घेतलेला आहे. गरज वाटली, खूपच कोरडं मिश्रण वाटलं तर अर्धा 1 बटाटासुद्धा किसून घालू शकता किंवा मग थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून अशा पद्धतीने घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि एका प्लेटला किंवा डिशला थोडंसं तुपाचा हात लावून किंवा तेलाचा हात लावून अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे. आपण याचे पोटॅटो ट्रायंगल्स तयार करणार आहोत. अतिशय छान लागतात किंवा ह्याच्यामध्ये भगर घालण्याची गरज नाही आहे, साबुदाणा भिजवत ठेवायची गरज नाही आहे. ऐनवेळी फटाफट जर तुम्हाला 10 ते 15 मिनिटात काहीतरी मस्त चटपटीत आणि खमंग असा नाश्ता जर तयार करायचा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने प्लेटमध्ये थापून घेतलेला आहे. त्याच्या ज्या चिरा पडलेल्या कडा आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहे. कुठलंही एक झाकण वगैरे याच्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून तुम्ही मस्त गोल आकार याला देऊ शकता. त्यानंतर आपण पिझ्झा जसा कट करतो त्या पद्धतीने आपण याला 2 ते 3 असे काप करून याचे 6 पीसेस करून घेतलेले आहेत. तर मस्त ट्रायंगल पीसेस तयार होतात आणि हा जो नाश्ता आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि खाण्यास तर अप्रतिमच लागतो आणि कमी वेळेत झटपट असा तयार होतो. यासोबत कुठलीही वेगळी अशी चटणी वगैरे तयार करण्याची गरज नाही आहे. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग उपवासाची दह्याची नारळाची चटणीसुद्धा करू शकता किंवा मग प्लेन हिरव्या मिरचीसोबत जरी खाल्ले तरी सुद्धा छानच लागतात. काहीच खूप जास्त झंझट याच्यासोबत नाही आहे. तर आता हे ट्रायंगल्स आपले तयार आहेत. आता आपण गरमागरम तेलामध्ये हे ट्रायंगल्स तळून घेणार आहोत. तर तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे. एकदम लो फ्लेमवरती हे ट्रायंगल तळायचे नाही, कारण याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे आपण याला थोडंसं मीडियम गॅसवरती तळणार आहोत. जर लो फ्लेमवरती ट्रायंगल्स तळायला गेलो तर खूप जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. बटाटा असल्यामुळे मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती थोड्या वेळासाठी सुरुवातीला हे तळून घ्यायचे आहेत आणि अजिबात 5 मिनिटांसाठी याला टचही करायचं नाही. थोडंसं वरची लेअर क्रिस्प झाली की मग आपण याला झाऱ्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने टर्न करून घेणार आहोत, कारण बटाटा घातल्यामुळे ट्रायंगल सुरुवातीला खूप जास्त मऊ असतो. त्यासाठी तेलात टाकल्या लगेचच याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही. तर अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटातच मस्त गोल्डन असा रंग याला सुरुवात झालेली आहे.
मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण याला तळून घेणार आहोत. तर आता पावसाळासुद्धा सुरू आहे, काहीतरी खमंग चटपटीत आणि तळलेलं खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. तर तुम्ही अशा पद्धतीचा हा झटपट तयार होणारा जो नाश्ता आहे किंवा पोटॅटो ट्रायंगल्स, साबुदाणा पोटॅटो ट्रायंगल्स तयार करू शकता. अतिशय मस्त आणि झटपट अशी रेसिपी आहे. बघू शकता तळून इथे तयार आहे. तळायची सुद्धा खूप जास्त घाई करायची नाही, नाहीतर मग वरतून रंग पकडतो आणि आतून हा ट्रायंगल किंवा हा जो पदार्थ आहे तो आतून कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपण याला मस्तपैकी छान तळून घेणार आहोत. तर पहिली बॅच आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. दुसरेही ट्रायंगल्स तशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. आणि हो, कढईमध्ये तेल जर कमी असेल तर खूप जास्त याच्यामध्ये ट्रायंगल्स किंवा हा नाश्ता घालायचा नाही, नाहीतर मग व्यवस्थितपणे ते तळल्या जाणार नाही, आतून कच्चे राहतील. यासोबत खाण्यासाठी मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्यासुद्धा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. यासोबत हिरव्या मिरचीचा जो कॉम्बिनेशन आहे तो एकदम छान लागतो. तर बाकी काहीच चटणी वगैरे करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने हिरव्या मिरचीसोबत तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता. तर नेहमीची तीच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल किंवा साबुदाणा भिजवण्याचं सुद्धा बऱ्याचदा आपण उपवासाच्या दिवशी विसरतो, तर त्या दिवशीसुद्धा जर उपवासाला काय करायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीचा हा खमंग आणि चटपटीत असा पावसाळी स्पेशल नाश्ता नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. उपवास नसला तरीसुद्धा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर, टोमॅटो केचपबरोबर मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. अप्रतिम आणि मस्त कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो आणि बनवायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर आपले हे पोटॅटो ट्रायंगल्स इथे तयार झालेले आहेत. प्लेटमध्ये सर्व करूया. तर येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी तुम्हीसुद्धा ही झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त आणि फक्त 2 गोष्टींपासून हा नाश्ता आपण तयार केलेला आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे. विशेष म्हणजे 1 ते 2 ट्रायंगल्स खाल्ले तरीसुद्धा मस्त दिवसभर अजिबात भूक लागत नाही. तर पोटभरीचा असा हा उपवासाचा फराळ आहे. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल मंडळी, तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.